काल 7-8 चाफे होते. दादाच्या मागं फिरतोय आपला. शेरूला घेऊन चालले तर रानात कोणाच्या बाबा गेले. इतकं पाणी तापवायला लागतं ना, गॅसवरती नाही ना आपण करू शकत. कंटाळा आलाय रोज रोज तेच करून पण कंटाळा. चला आमची छोटीशी शॉपिंग तुम्हाला. जबरदस्त थंडी. आज वाघ्या शेरू यांना टी शर्ट बघा घातलेत कुणालच्या बाबांचे, पण ते त्यांना ढिल्ल होत आहेत. पहिल्यांदा घालतात. घालूनच नव्हते देत, त्यांना कसं कसं करून घातलंय. बघू आता ठेवतात काय. इतकी थंडी आहे बाप रे. हे खाली बस शांत. हा आगाव आहे ना, तो बघा सारखं ते ना पाय काढायला बघतो. तो बघा वाघ्याने घातला आणि तो शांत बसलाय. ह्याचीच नखरे चालू होतो बघा वलवलला. बसा खाली गपचूप. ते चेहरे ना नीट करायला पाहिजे तर शेरूचं हे होईल. डेमो करून बघितला म्हटलं आज घालतात की नाही. वाघ्याने दिला घालून. बसा येते खूप गार आहे वो. 19 डिग्री आज पण. 19 आहे का 17 आहे मग किती. कालच्यापेक्षा जास्त थंडी आहे पण आज खूप गार आहे बापरे. आज आहे ना म्हणजे असं वाटतं की नको आम्ही खूप उशिरा. उठल्या पहिला ना आज चूलच पेटवली. सकाळी गरमीची आवश्यकता आहे. हातपाय एकदम आखडून गेले आमचे. सकाळी 6 वाजता आपण जेव्हा उठतो ना तेव्हा डिग्री जास्त असते ना तेव्हा थंडी. तेव्हा थंडी लय असते. जबरदस्त थंडी. आणि आम्हाला तरी असं वाटतंय पहिल्यांदा एवढी थंडी पडली ना गावी आपण एवढा अनुभव घेतलाय. गेल्या वर्षी नव्हती एवढी. अरे पण ती गावी जरी थंडी गावची आणि मुंबईच्या थंडीमध्ये लय फरक आहे. मुंबईमध्ये उष्णता असते ना गरमीची, जाणवत नाही एवढं. जाणवत नाही. इथे जरा पण पडलं तरी बापरे नकोसं होतं. हे काय हलका आता ऊन यायला सुरुवात झाली. एवढं ऊन आलं ना पहिला उन्हात जाऊन बसायला पाहिजे. 8 वाजायला आले अजून काय सूर्यनारायण बघा जसं पाय तसे वर नाही आलेले आहेत. बागेत जरा फुलं काढून घेते. तेव्हा मस्त असं गुलाब बघा फुललेलं आहे. आज 2 दिवसांनी छान फुलेल. कळी छान दिसते ना. तुम्हाला चाफा दाखवते हा. चाफ्याची फुलं आता काही जास्त फुलत नाही. म्हणजे काल फुलली होती. काल 7-8 चाफे होते. हे बघा किती सुंदर बघा. हे काढून घेते. एकच आहे झाडावरती. थंडीमध्ये फुलांचं प्रमाण की नाही कमी होतं. हा गारठा त्या झाडावर तर अजिबात नाही आहे. काल त्याच्यावरती एकूण 7 फुलं होती. ती काढली मी आता. चला आता हा परिसर ना मला जरा झाडून घ्यायचा आहे. तो बघा कुणाला उठला. कितीही थंडी असली ना तरी पण सकाळी 5:30-6 वाजता आम्हाला की नाही जाग येतेच. म्हणजे आपल्या शरीराला सवय झालेली असते लवकर उठायची. आणि आता उठून म्हटलं बाहेर तर येऊ शकत नाही कारण इतक्या गारठ्यामध्ये आपण काहीच काम करू शकत नाही. आणि अंधारसुद्धा असतो. त्याच्यामुळे घरामध्येच मग आमच्या गप्पा गोष्टी सगळं चालू असतं. एकदा चहा पिऊन झाला होता. आता इथे दुसऱ्यांदा चहा प्यायला की नाही सुरुवात केली आहे. कुणालचे बाबा पण होते जोडीला पण ते समोरच्या साईडला बसले होते. म्हणजे आपली पायरी आहे ना घरची तिथे बसून आमच्या गप्पा गोष्टी चालल्या होत्या. 10 मिनटं मी इथे बसले. आणि ऊनसुद्धा बघा आलं होतं ना कोवळं सकाळचं ऊन की नाही चांगलं असतं. आपल्या शरीरातली म्हणजे विटॅमिन डी ची कमतरता असेल ना तर ती भरून निघते. त्याच्यामुळे रोज आता मी आहे ना सकाळचं असं कोवळ्या उन्हामध्ये म्हणजे आम्ही दोघं पण बसतो. 10 मिनटं तरी बसतो. चहा पिऊन झाला आणि त्याच्यानंतर आले किचनमध्ये. इथे कुकर लावून घेतला. वाघ्या शेरू यांच्यासाठी जेवण अगोदर तयार करून घेतलं. आमचा पण नाश्ता करायचा होता पण तो थोड्या वेळा नंतर म्हणजे आधी बागेतलं काम थोडंसं करायचं होतं. तर आज कुणालची सुट्टी होती. शनिवार त्याला सुट्टी होती. त्याच्यामुळे कुणालचा पण हातभार आज लागणार होता. मागची पडवी जी आहे त्या साईडचं सगळं परिसर आहे तो थोडा साफ करायचा बाकी आहे अजून. तर तेच करायला आज आहे ना आम्ही घेणार होतो. तर कुणालचे बाबा आणि कुणाल या दोघांनी की नाही सुरुवात केली. माझं थोडंसं किचनचं बघा असतं ना काम ते आवरायला मी घेतलं इथे. शेरूला सोडून त्याला बांधून ठेवलं होतं आणि आता वाघ्याला बघा इथं सोडलेलं आहे. तो आपला दादाच्या मागे रेंगाळत तसं चाललेलं होतं. भरपूर अशी झाडं जी आहेत ना बाहेरून ना आतमध्ये आलेले ती सगळी कटिंग वगैरे करून घेतली कुणालच्या बाबांनी. आणि कुणालने बघा इथे आता घेतलेलं आहे करायला. कुणालचं काम एकदम परफेक्ट असतं. म्हणजे कोणतं पण तो काम करतो ना अगदी व्यवस्थित त्याचं सगळं अजिबात तुम्हाला म्हणजे साफसफाई असू दे किंवा ऑफिसचं काम असू दे सगळं अगदी पद्धतशीर पण त्याचं काम करतो. त्याच्यामुळे त्याचं काम आहे ना मला ना खूप असं आवडतं नीटनेटकं असं. तर इथे मी सुद्धा बघा किचनचं आवरलं आणि मी आले थोडाफार म्हटलं करूया. एक अर्धा पाऊण तास जरी केलं ना तरी पण तितका बघा हातभार लागतो ना ह्या दोघांना.
तर इथे मी सुद्धा फावडा घेतला आणि दुसऱ्या बाजूने मी गेले होते काम करायला. चल ये इथे वाग्या, चल ये, चला. बस शेपटे हलवत बसलाय थंडाव्याला. तिकडे जरा साफ केलं ना त्या साईडचं, बसला होता आरामात. दादाच्या मागं मागं फिरतोय आपला. ए वाकटी चल घरात चला, चला जेवायला देते. चल चला, जेवायचं नाही, नाश्ता करायचा आहे ना. वाजले 9:20 झाले. ते झाड आहे तिकडे ह्याचं. हां त्याला अळी कर. हां बस बस. शेरूला कळ लागली, भूक लागली ना आता. हे बघा भूक लागल्यावरती असं असतं. हां देते चला, झालं तुमचं खायचं. हां चला, थांब जरा बोलू दे, जरा बोलू दे मला. नमस्कार मित्रमैत्रिणी, मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये. हा बेटा थांब जरा बोलू दे मला सगळ्यांशी. ह्याला घेतलं ना म्हणून त्याला कळ आलेत बघा शेरूला. तो बोलतो त्याला कशाला घेतलं. आता ह्याला लागले भूक, त्याच्यामुळे तो आता मस्का लावतो की मला खायला दे. सकाळी टी शर्ट घातलेल्या त्या 5-10 मिनटं ठेवल्या, लगेच काढून टाकल्या. त्यांना सवय नाही ना कपड्यांची, त्याच्यामुळे मग काय ठेवतच नाही ते अंगामध्ये. पण त्यांना तर रात्रीचं घालायला पाहिजे, सवय करायला पाहिजे. शेरू शांत ना बेटा, काम चाललंय जोरामध्ये. आता मी दमली, म्हटलं बस झालं, अर्धा तास केलं मी. आता चालले किचनमध्ये, जरा नाश्ता वगैरे बनवते आणि बाकीचं घरातलं आणि ते पण करून देते. याच्या ऐकून पण देत नाही. जरा थांब, जरा शांती. ए चल वागे चल, हा चल घरात चल. चल ह्याला बांधते. आता हा शेरू ना मला काय हे नाही करून दे. ये वागे, चूल पेटू दे, चूल विजली. घरामध्ये आल्यावरती नाश्त्याची तयारी. तर भाग्या शेरू यांचं चिकनचं सूप आणि भात बघा काढून ठेवलं आहे. गरम आहे, जरा म्हटलं थंड होऊ दे. आणि इथे मुळ्याची भाजी काढली, जरा धुवून घेतली. हे आता चिरायचे. थोडीशी कॉफी ठेवली बनवायला, कारण आहे ना काम करून करून ना आम्हाला थकायला झालं. कुणाल जेव्हा आता लाकडं तोडतात, कुणाल गेला आंघोळीला. हे जरा कॉफी प्यायला की जरा एनर्जी येईल ना, त्याच्यामुळे बनवले थोडेसे, पिते आणि मग पट्टापट घरातल्या कामाला सुरुवात करते. ऊन बघा आता किती छान ऊन आलं ना, बरं वाटतं असं ऊन बघून. सध्या ऊन आहे ना, हवं हवं असं वाटतं. हा बघा नाश्ता बनवून ठेवला, अजून खाल्ला पण नाही, खायचं बाकी आहे. भाजी भाकरी बनवली ती. शेरूला घेऊन चालले तर रानात, कोणाच्या बा गेले पुढे. चल बा, चल लवकर, चल लवकर. एकटीन जायला भीती वाटते ना, त्याच्यामुळे शेरू नाही तर वाघे असला मग काही चिंता नाही. एकालाच आणलं, दोघं जण खूप दंगा करतात ना मग. चल बेटा, बाबाला बघ, बाबा कुठे आहे बघ. चल लवकर, चल लवकर. वाघ आहेत ते माझे, वाघ. ह्या साईडला इकडे नाही झोपलेले दोघं पण गाड. तर मी म्हटलं एकाला तरी घेते ना संगाती. एखादा असलं का भीती नाही ना मग आपल्या रानामध्ये. नाही पण तरी पण दुपारचा टाईम आहे ना, हे वाघ्याशिवर असलं का बरं ना. हे बघा किती घनदाट जंगल आहे, हो की नाही. आणि असं एकटं यायचं मग थोडंसं जरा भीतीच असते. आता आम्ही रोज येतो, तुमच्याशी बघा शेअर करते. एवढी काढली लाकडं, हे कुणालच्या पण काढली एवढी. चला उचलते जरा पटापट. हां बांधायची कुठं, तिकडे कमी आहेत. इकडनं जवळ आहे का लांब आहे ते सांग. जवळ आहे ना, हा मग चालेल. मग मी ती आणते इकडे लाकडं. थांब, हा मग मी तिकडचे आणते. अवतार बघा अवतार. अजून आंघोळ बिंघोळ पण नाही झाले. आंघोळ तर होतच नाही लवकर. कुणालच्या बाबांची आज लवकर झाली आंघोळ. म्हणजे सकाळी बघा पाणी तापलं होतं ना, मग त्यांनी करून घेतली आंघोळ गरम गरम पाण्याने. आणि हे असा माझा बघा अवतार असतो. काय करायचं, लाकडं पण हवेत ना. आता थंडी आहे, थंडीतनं इतकं पाणी तापवायला लागतं ना, गॅसवरती नाही ना आपण करू शकत. त्याच्यामुळे अशी लाकडं जमा करायची. आमच्या इथे कसे लाकडं वगैरे म्हणजे रान वगैरे भरपूर आहे. फक्त येऊन मेहनत करायची बस, बाकी काही नाही. मेहनत केली का सगळं मिळतं. त्यांना म्हटलं लांब लांबची जायचेच नाही आणायला, इथं जवळजवळच घराच्या जवळच जायचं. म्हणजे तेवढं मग चालायला मग म्हणजे कसं एवढं न्यायला पण जरा त्रास पडतो ना, त्याच्यामुळे. आता गेले 3-4 दिवस झाले मी तुमच्याशी शेअर करते ना लाकडं आणायचं. पण बघा जे आहे
त्या गोष्टी मी तुमच्या शेअर करते ना. हे पण आमच्या आयुष्यातला एक भाग आहे लाकडं जमा करणे. त्याच्यामुळे म्हटलं चला थोडाफार ते पण शेअर करूया. चला आता हे पटापट ना घेऊन जातो आम्ही घरी आणि त्याच्यानंतर नाश्ता करणार आणि त्याच्यानंतर मी आंघोळ करणार. मला आता ना जाम भूक लागलेली आहे. पण म्हटलं कुणाला जेव्हा आपण उपाशी होते त्याच्यामुळे मी पण खाल्लंच नाही. म्हटलं संगातीच खाईन. खूप दिवसांनी आता गाडीमध्ये बघा मी व्हिडिओ शूट करते ना आणि किती घामाघूम बघा व्हायला झालं आहे. म्हणजे माझं एडिटिंगचं काम असतं ना ते गाडीत बसून मी करते रोज. आणि अशी बसते ना त्यावेळेस बघा असं सगळं म्हणजे पॅक करून बसावं लागतं. अजिबात आवाज वगैरे नको असतो एडिटिंग करताना आणि त्याच्यामुळे माझा घाम निघतो. काय होतं आता थंडी चालू आहे ना त्याच्यामुळे ही गरमी ना शरीराला असं म्हणजे खूप असं बरं वाटतं. आपलं बघा हे दुखतंय ते दुखतंय हे सगळ्या गोष्टी आहेत ना कमी होतात इथे बसल्यामुळे या गाडीमध्ये. त्याच्यामुळे मला ना असं कुठेतरी असं बरं वाटतं. माझं ते अंगदुखी वगैरे ना खूप कमी होते ह्या गरमीमध्ये बसल्यामुळे. तर दुपारी आम्ही बघा लाकडे आणायला गेलो. घरी येईपर्यंत किती वाजले आम्हाला काहीतरी 12:30 वाजले. आणि मग 12:30 वाजता घरी आल्यानंतर नाश्ता केला. त्याच्यानंतर मग जेवण बनवलं आणि मग 12:30 नाश्ता केल्यानंतर काय जेवणार मग. त्याच्यामुळे दुपारचं जेवण आम्ही स्किप केलं. आम्ही दोघं पण नाही जेवलो. कुणाल आणि वाघेश्वर तिघंजण जेवले. आणि आत्ता म्हणजे जायचं आहे आम्हाला मार्केटमध्ये. त्याच्यामुळे म्हटलं चला पटापट एडिटिंग करून घेऊया आणि मग म्हटलं जाऊया बाजारामध्ये. म्हणजे बरेच दिवस झाले मी घराच्या बाहेर पडलेले पण नाही आहे आणि घरातल्या 1-2 वस्तू पण आणायच्यात. आणि थोडंसं मला जरा कंटाळा पण आलेला आहे. मी थोडंसं जरा चेंज पाहिजे ना रुटीनपासून. आणि असं वाटतं कधी कधी की जावं बाहेर म्हणून कारण तेच काम घरातलं काम करून करून कधी कधी कंटाळा येतो ना. त्याच्यामुळे त्यांना म्हटलं मी कुणालच्या बाबांना की आज जाऊया आपण आणि 1-2 वस्तू पण म्हटलं घरातल्या घेऊन येऊया. तर चला आता जाते. चहा वगैरे पिऊन झालेला आहे. फक्त आता तयार व्हायचं आहे निघायचं आहे. कुणालच्या बाबा झाडांना की नाही पाणी घालतात. मला असं वाटतं की आता वाजले पण नसतील जास्त. मगाशी मी इथे आले तेव्हा 4 वाजले होते. म्हणजे समजा ना 4:45-5 झाले असतील. कारण हे माझं व्हिडिओचं काम करायला म्हणजे 1-1.5 तास तरी जातोच. अर्धं काम मी घरात करते आणि अर्धं काम असतं ना ते इथे गाडीमध्ये येऊन करते. या सगळ्या गोष्टी आहेत. तर चला जाऊया. तुम्हाला मी थोडंसं बाहेरचं दाखवते. हा बघा काय मस्त गार वारा आला बरं वाटलं. पण ही गरमी पण गरजेची असते शरीराला. कसं ऊन पडलंय ते काय गरमी झाली बापरे गाडीमध्ये. ते बघ पाणी टाकायचं चाललंय ना. झालं का बाकी आहे अजून. त्या घेवड्याला टाकलं बघितलं घेवडा सुकलाय का. घेवड्याला अजून खत पाणी करायचं बाकी आहे हो. आता आज काय टाईम नाही भेटला. बघूया उद्याला. कोण आहे इथं आवाज येतोय. गुरं आहेत काय. मी जाते पण माझं एडिटिंग झालं आहे. मी जरा व्हिडिओ चेक करते आणि व्हिडिओ चेक करता करता जरा भांडी घासते. भांडी घासायची बाकी आहेत. बशा ते बघा दिवाबत्ती करून घेतला आता संध्याकाळचा. कारण घरातून निघेपर्यंत थोडंसं जरा उशीरच झाला. अंधार व्हायला आला आहे. आणि हे दोघंजणं समजले तर आई कुठेतरी चालले म्हणून. पण ठीक आहे दोघंजण राहतात. त्यांची अशी काही हे नाही की मागे लागतं तर असं काही नाही. राहतात दोघंजणं. आणि कुणालसुद्धा आहे ना घरी. दादा आहे. बशा वाग्या मी आली. हा काय आमचा दादा आहे ना. दादाचं काम चालू आहे. डिस्टर्ब नको करायला. चला तर आता निघता आम्हाला 6:15 झाले. म्हणजे 6:15 झालेले आहेत. अंधार व्हायला झालेला आहे. आणि खूप दिवसानंतर आम्ही घराच्या बाहेर पडतोय. म्हणजे ही लोक जातात पण मला काय जायला मिळत नाही. त्याच्यामुळे आता संध्याकाळच्या वेळेस निघालोय. संध्याकाळचं काही चिंता नसते हो. घरात सगळं काम पण झालेलं असतं. आता काय फक्त जेवणच करायचं. ते काय आल्यावरती पण होऊन जाईल. येईपर्यंत 8 वाजतील कारण 2 तास जाणार बाजारात जायचं म्हटलं तर. चला आता निघूया ना. ओके निघूया. थोडासा फॅमिली टाइम. फॅमिली नाही कुणाला नाही ना. दोघांचा टाइम थोडासा घालवतो जरा. कंटाळा आलाय रोज तेच करून पण कंटाळा येतो ना. रोज राहणार फक्त. संध्याकाळचं तेच संध्याकाळचा व्ह्यू बघा काय सुंदर आहे ना. मस्त वाटतं ना. छान वाटतं. अजून थोडं जरा लवकर आलं असतं ना अजून छान दिसलं असतं सूर्य मावळताना. गावाकडचं सुंदर संध्याकाळ. सकाळ पण छान असते संध्याकाळ पण छान असते. संध्याकाळ एकदा झाली की एकदम मावळ चिवली पक्षापेक्षा किलबिलाट असतो. आवाज असतो थोडा. आणि जर असं थोडा वेळ गेला की सगळी शांतता अजान शांत.
कसलाही आवाज नाही, सुई पडली तरी आवाज येईल. जाम थंडी वाजते, त्याच्यामुळे गाडीची दारं म्हणजे खिडक्या सगळं बंद करून टाकलेलं आहे. कुणालचे बाबा गेलेत बाहेर, म्हणजे जे काही थोडंफार सामान घ्यायचं होतं ना ते खरेदी केलेलं आहे आम्ही. मस्त असं फिरलो आम्ही, थोडंसं खाऊ पण खाल्ला, म्हणजे वडापाव वगैरे खाल्ला. इथे गावी वडापावशिवाय दुसरं काही मिळत नाही. मी आता जास्त शूटिंग वगैरे काही केलं नाही, म्हटलं थोडासा टाईम म्हटलं आम्ही दोघांनी, म्हणजे आपल्याला पाहिजे ना एकमेकांना. दिवसभर आम्ही बघा कामामध्ये असतो, म्हणजे कामच चालू असतं आमचं. काम करायचं, जेव्हा वेळ मिळेल तेव्हा आराम करायचं, असं सगळं चाललं असतं. म्हणजे गप्पा गोष्टी पण कधी कधी पाहिजे तो, आणि ते खूप गरजेचं आहे. हे बघा गाडी येते तर सगळ्या चेहऱ्यावरती माझ्या उजेड. आता येतील कुणालच्या, मग घरी जाऊया आपण डायरेक्ट. सामान घेतोय घरातलं. काय सिरियल चालू झाली? गणपती बाप्पाची सिरियल बघतोय कुणाल. सामान थोडंसं आहे ते घेतलं घरामध्ये. ही मोठी आहे ना गोणी, तांदळाची गोणी आणले. त्याला म्हटलं घे जरा, खूप जड आहे ना. दर्या बंद कर, खाली ठेवणे पहिला. सावकाश सावकाश. दोघ जण भाग्या शिरू ऐकत रे. ते बघा तुम्हाला दाखवते. अटॅक अटॅक करायच्या ह्याच्यामध्ये असतात. वाघ्या बघ पेडिग्री आणले थोडीशी. बघ बघ बघ, खेचला, बघितला कोणी घेतला? वाघ्याने का शेरूनी? चला आमची छोटीशी शॉपिंग तुम्हाला दाखवते. घरातलं ना थोडंसं वाण सामान संपलं होतं, म्हणजे पीठ संपायला आलं ना भाकरीचं. तर हे ज्वारी बाजरी नाचणी घेऊन आली. तांदूळ घरातले संपायला आले होते. तर हे 30 किलोचं पोतं आहे, ते बघा लिहिलं आहे 30 किलो, ते घेऊन आली. टोमॅटो संपले होते ते आणलेले आहेत. नारळ आणि कुणाच्या वनी कोबी पण घेतलेला आहे. हा बिर्याणीचा मसाला घरात संपला आहे. आणि हे वाघ्या शेरू यांच्यासाठी हा खाऊ. काय वा वा मस्त. नाही घेतला ब्रेड, बघा ब्रेड पण घ्यायचा होता राहिला. आणि दूध आणलं फ्रीजमध्ये ठेवलं ना, दूध पण आणलंय, दूध फ्रीमध्ये ठेवलंय. तर चला होता आजचा व्हिडिओ आता इथेच थांबवते. कसा वाटला जरूर सांगा, आवडला असेल जरूर लाईक करा, शेअर करा आणि हाईपसुद्धा करा. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया, तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.